यावर्षी आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणाचा दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाचा असा योग जुळून येत आहे. अमावस्या हा घरातील नकारात्मकता दूर करून दिव्यांच्या पूजेद्वारे समृद्धी आणणारा दिवस मानला जातो. तर सूर्यग्रहण हा खगोलशास्त्र आणि धर्मशास्त्र या दोन्ही दृष्टीने अत्यंत संवेदनशील काळ मानला जातो. या दिवशी एका बाजूला दीपपूजेचा मंगलमय काळ आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रहणाचा वेदकाळ आणि कडक नियम पाळायचे आहेत. त्यामुळे या दिवशी कोणती कामे आवर्जून करावीत, कोणत्या चुका चुकूनही करू नयेत, पूजेचा नेमका शुभ मुहूर्त कोणता आहे आणि ग्रहणाच्या काळात कोणत्या भाज्या किंवा अन्नपदार्थ खाणे टाळावे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. सर्वात आधी समजून घेऊया की दीपपूजा नेमकी कधी करावी, सकाळी की संध्याकाळी. सर्वसाधारणपणे दीपपूजा ही संध्याकाळी प्रदोष काळात केली जाते, परंतु या दिवशी सूर्यग्रहण असल्यामुळे ग्रहणाचा वेदकाळ आणि प्रत्यक्ष ग्रहण काळ सोडूनच पूजा करावी लागते. आता हे जे ग्रहण आहे तर ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे, त्यामुळे त्याचे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळण्याची अजिबात गरज नाही आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही हे जे पूजन जे आहे तर ते करू शकता. दीप अमावस्येची पूजा अत्यंत सोपी पण तितकीच फलदायी असते. या दिवशी सकाळी उठून स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तीळ टाकून स्नान करावे. त्यानंतर घरातील सर्व धातूचे दिवे, समई आणि पणत्या एकत्र करून पितांबरीने स्वच्छ घासून पुसून घ्याव्यात. एका स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढून त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे आणि सर्व दिवे व्यवस्थित मांडून घ्यावेत. दिव्यांमध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल घालून वाती प्रज्वलित कराव्यात. त्यानंतर दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून मनोभावे पूजा करावी. नैवेद्यासाठी दुधाची खीर किंवा गूळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवावा आणि त्याचबरोबर जे कणकेचे दिवे असतात, 5 किंवा 7 कणकेचे दिवे तयार करून त्याने तुम्हाला या दिव्यांना ओवाळायचं आहे. सूर्यग्रहणाचा काळ हा आध्यात्मिक साधना आणि जपासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या काळात ओम नमः शिवाय किंवा आपल्या कुलदेवतांच्या मंत्रांचा सतत जप करावा. पिण्याच्या पाण्यात दूध आणि शिजवलेल्या अन्नात आधीच तुळशीचे पान किंवा दुर्वा टाकून ठेवाव्यात आणि त्याचबरोबर या काळामध्ये म्हणजेच अमावस्येच्या दिवशी कुठेही कोणत्याही प्रकारचे नकारात्मक शब्द जे आहेत तर ते आपल्या तोंडातून निघू नये. धर्मशास्त्र आणि निसर्गानुसार या दिवशी आपण जे काही करतो त्याचे जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं. या दिवशी पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे त्या सकारात्मक ऊर्जेचा फायदा आपल्याला व्हावा यासाठी हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात. अमावस्या तिथी ही प्रामुख्याने पितरांना समर्पित असते आणि या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करावं. पितरांच्या नावाने पिंपळाच्या झाडाखाली किंवा मग आपल्या दरवाजामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा आवर्जून अर्पण करावा. त्याचबरोबर नदीकाठी जर शक्य असेल तर तिथे सुद्धा आपल्याला एक दिवा जो आहे तर तो अर्पण करायचा असतो. या दिवशी आपल्याला अजून काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत. हे उपाय जर आपण केले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मीचा वास राहतो. कलह, वास्तुदोष कायमचे नष्ट होतात, नकारात्मकता संपते. आणि आता त्यामध्ये सर्वात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा आणि अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी सर्वात पहिला मिठाचा वापर आहे. सकाळी अभ्यंग स्नान केल्यानंतर संपूर्ण घरात खडे मीठ टाकलेल्या पाण्याने स्वच्छ पोछा मारावा. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी घरातील मुख्य दरवाजाजवळ एका लहान पात्रात थोडे कापूर आणि 2 लवंगा जाळाव्यात. असे केल्याने घरातील राहू केतूचे दोष शांत होतात आणि घरात निर्माण झालेला मानसिक ताणतणाव किंवा भांडणे दूर होतात. तसेच घरातील मुख्य दारावर थोडे हळदीचे पाणी शिंपडून उंबरा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यावा, जेणेकरून लक्ष्मीचे आगमन होईल. दुसरा उपाय जो आहे तर तो या दिवशी तुम्हाला करायचा आहे. या दिवशी तुम्हाला दीपपूजेच्या वेळी गणपतीला 21 दुर्वांची जुडी आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, कारण या दिवशी बुधवार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांचा वार असतो. त्याचबरोबर या दिवशी गणपती स्तोत्रमचं पठण करावं. तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे कुलदेवतेसाठी अष्टमुखी आणि 4मुखी दिवा लावायचा आहे. अष्टमुखी लावला तरी चालेल किंवा 4मुखी लावला तरी चालेल, ज्यामध्ये तिळाचं तेल किंवा मग तुम्ही तूप देखील टाकू शकता.
त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व असतं. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे मानले जाते. तिथे सुद्धा तुम्हाला दिवा अर्पण करायचा आहे. दीप अमावस्येच्या या पावन दिवशी संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हे छोटे छोटे उपाय करून बघा, तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. आता त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला काय खायचं आहे, काय खाऊ नये याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत. आता बघा, दीप अमावस्या जो असतो ना, तर तो श्रावणाच्या चाहुलीचा एक दिवस असतो. या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये चुकूनही या दिवशी काय काय पदार्थ जे आहेत ते आपल्याला बनवायचे नाहीत. जर आपण हे बनवले तर त्याचे अनेक प्रकारचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, तर आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई, स्वच्छता करून घ्यायची आहे. हे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आपले ग्रह कुठेतरी कमजोर होत असतात आणि केलेल्या सेवेचं, केलेल्या उपायांचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण जी काही सेवा करतोय, जे काही उपाय करतोय, त्याचं फळ जर आपल्याला मिळायचं असेल तर हे सर्व गोष्टी आपल्याला पाळायचे असतात. आपण जे काही खातो ना, तर तेच अन्नपदार्थांची ऊर्जा ही आपल्या शरीरामध्ये उतरत असते आणि आपला स्वभावही त्याच पद्धतीचा होत असतो. आपण नकारात्मक विचार केला तर नकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडतात. सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टीच आपल्यासोबत घडत असतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत. आता कोणकोणते पदार्थ खायचे नाहीत बघा, तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिला आहे ते म्हणजे मांसाहार या दिवशी करू नये. अर्थात त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी मांसाहार केला जातो, पण हा जो दिवस आहे तर तो मांसाहाराचा अजिबात नसतो. या दिवशी आपल्या घरामध्ये पूर्ण साफसफाई, स्वच्छता करून घ्यायची असते, कारण श्रावणाचं आगमन आपल्याला करायचं असतं. त्यामुळे चुकूनही आपल्याला या दिवशी मांसाहार जो आहे तर तो करायचा नसतो. त्याचबरोबर या दिवशी दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय जे आहे तर तो देखील आपल्याला करायचा आहे. आता या दिवशी आपले पूर्वज देखील पृथ्वी तलावरती येतात आणि पितरांसाठी दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. दही भातामध्ये आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्याची खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. या तांदळाचा भात तयार करून घ्यायचा आहे. आता हा भात शिजवत असताना खूप जास्त शिजवायचा नाही, फक्त आपण हा उपायासाठी शिजवू एवढाच आपल्याला शिजवायचा आहे. आणि नंतर तो उरलेला भात तुम्हाला घरामध्ये खाता येणार नाही, हे लक्षात ठेवा. मीठ न टाकता तुम्हाला हा भात शिजवायचा आहे. त्यानंतर 2 प्लेटमध्ये हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे. त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे. पहिली प्लेट हातामध्ये घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे भात जो आहे तर तो थोडा थोडा टाकायचा आहे. आपला हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला हा दही भात टाकायचा आहे. त्यानंतर दुसरी जी प्लेट आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे. आपल्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला ही दुसरी जी भाताची प्लेट आहे तर ती 7 वेळेस उतरवायची आहे आणि उतरवलेला जो भात आहे तर तो कावळ्यांना, पशुपक्ष्यांना खाण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आता पहिल्या प्लेटमधला जरी भात उरलेला असेल तर तो सुद्धा तुम्हाला कावळ्यांना, पशुपक्ष्यांना खाण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आता जो दही भात आपण घरामध्ये शिंपडलेला आहे तर त्याचं नंतर काय करायचं, तर तो व्यवस्थितपणे आपल्याला दुसऱ्या दिवशी झाडून घ्यायचा आहे आणि ते जे काही असेल दही भात तर तो आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. अशा पद्धतीने दही भाताचा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. या उपायामुळे दारिद्र्य, नकारात्मकता, शत्रुपीडा, नजर दोष कायमचे संपेल, मुलांना सोन्याचे दिवस येतील, ते आपला जो काही पितृदोष आहे तर तो देखील दूर होईल. असा प्रभावी उपाय नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.